तर रिकॅप करूया, म्हणजे लक्षात राहील सगळं. हं? सुरुवातीला काय केलं गेलं तर आपल्याला हे समजलं की हे जे उपनिषद आहे ते कशातलं आहे. कृष्ण यजुर्वेदापासून उत्पन्न झालेलं उपनिषद आहे, त्याच्याशी संबंधित आहे. आणि त्याच्यामध्ये काय आहे तर ब्रह्माजींना विष्णूंनी केलेला उपदेश आहे, किंवा ब्रह्मा विचारतायत प्रश्न आणि विष्णू उत्तर देत आहेत, अशा स्वरूपात हा संवाद आहे दोघांमधला. आता सुरुवातीला त्यांनी काय सांगितलं की परमपद कुठलं आहे, तर त्याच्याविषयीचं माहिती दिली. ब्रह्मपद किंवा कैवल्य मोक्ष हे सर्वश्रेष्ठ पद आहे, आणि त्याचं जर आपल्याला मिळवायचं झालं तर त्या पदाचं वर्णन करून सांगितलेलं आहे की हे पद सर्वश्रेष्ठ का आहे. निष्कलम निर्मलम अशा पद्धतीत ब्रह्मपदाची वर्णन इथे केलेलं आहे. जेव्हा अं, असा प्रश्न 4 मार्काला वगैरे येऊ शकतो, तर तिथे आपल्याला हे उत्तर द्यायचे आहेत. 13व्या श्लोकापर्यंत हे सगळं आहे, ब्रह्मपदाचं वर्णन साधारण. हं? त्यानंतर अं, हा, आता याच्यासाठी म्हणजे त्यांनी हे दोष सांगितलेले त्याच्यामध्ये, काम क्रोध भयम मोह लोभ मद रज इत्यादीमुळे काय होतं तर जीव जो आहे तो संसारात अडकतो, आणि हे दोष जेव्हा निघून जातात तेव्हा तो केवल स्वरूप अनुभवतो. मग हे जे दोष आहेत त्या दोषांना घालवण्यासाठीचा अभ्यास म्हणून योगाचा अभ्यास किंवा ज्ञान योग अशा पद्धतीत सुरुवातीला सांगितला. हम्म. मग ज्ञानाचं स्वरूप कसं आहे ते सांगितलं, की अज्ञानाला जे नष्ट करतं ते ज्ञान आहे. मग ज्ञानाचं स्वरूप. त्यानंतर योगाचे 4 प्रकार. या ज्ञानाच्या स्वरूपामध्ये सुद्धा कसं आहे तर निर्गुण आणि सगुण ब्रह्म अशा पद्धतीतलं ज्ञान. म्हणजे सुरुवातीला सगुणाची सगुणातनं निर्गुणापर्यंत पोहोचण्यासाठी जो अभ्यास आहे तो ज्ञानयोगाचा आहे. त्यानंतरचा योग त्यांनी काय सांगितला की 4 प्रकारचे योग आहेत. पहिला मंत्र योग, दुसरा लय योग, तिसरा हठ योग आणि चौथा राजयोग. बरोबर. तर मंत्र योगाविषयी काय सांगितलं तर मंत्र योग हा 12 वर्ष मंत्राचा जप करून तप करून तो साध्य करावा लागतो, आणि हा अधम साधकांसाठी आहे, किंवा कमी बुद्धीवाले साधक, साधकाधम हा अधम साधकांसाठी जो आहे तो मंत्रयोग आहे असं सांगितलेलं आहे. त्यानंतर लय योग. लय योग म्हणजे काय. लय योगश चित्तलय हा, चित्ताचा लय करणे म्हणजेच लय योग आहे. हे लय योगाविषयी सांगितलं. मग त्याच्यासाठी काय करायला पाहिजे तर उठता बसता झोपता जागता खाताना पिताना सर्वदा काय करायला पाहिजे तर ईश्वराचं ध्यान केलं पाहिजे. याच्यामुळे चित्ताचा लय होऊ शकतो. असा दुसरा झाला लय योग. तिसरा आहे तो हठयोग. हठयोग कसा सांगितला तर 8 अंगांचा सांगितला. कुठलं. यम नियम आसन प्राणायाम संयम प्रत्याहारो धारणा ध्यानम भ्रूमध्ये हरिम समाधी ही समावस्था साष्टांग योग उच्यते. इतके सगळे अंग ही आता आपण एक एक अंग आपण बघत आहोत. त्यातही परत हठयोगाची अंग वेगळी सांगितली. ती कुठली आहेत तर महामुद्रा महाबंध महावेदश्च खेचरी जालंधरो उड्डीयानश्च मूलबंधस्तथैवच. त्यानंतर दीर्घ प्रणव संधानम सिद्धांत श्रवणम परम वज्रोली च अमरोली च सहजोली त्रिधामता. हे पण इथे सगळं योगाच्या हठयोगाच्या अंगामध्येच येतं. हम्म. आता याच्यातलं एक एक अंगाविषयीचं इथे सांगतात. मग त्यातलं आपण पहिलं आसन बघितली, 4 आसनं महत्वाची. कुठली कुठली. सिद्धम पद्मम तथा सिंहम भद्रम चेती चतुष्टयम. ही 4 आसनं महत्वाची आसनं त्यांनी सांगितली. त्यातही जे योगी आहेत त्यांनी प्राणायामासाठी पद्मासन वापरायला इथे सांगितलेलं आहे. त्यानंतर विघ्न, योगाभ्यासातली विघ्न
सांगितलेली आहेत. ती म्हणजे काय? तर आलस्य हे पहिलं, त्याच्यानंतर आत्मप्रशंसा किंवा आत्मप्रौढी, त्याच्यानंतर धूर्त लोकांबरोबर वार्ता करणे किंवा एखादा मंत्र सिद्ध करून घेणे, त्यानंतर इंद्रियांच्या विषयोभोगामध्ये पडणे, स्त्री संग, हे सगळे काय आहेत? विघ्न आहेत. आणि हे काय करतात? तर भ्रमात, मृगतृष्णेप्रमाणे भ्रम उत्पन्न करतात योग्याला. त्यामुळे समजदार साधक जो आहे त्यानं काय केलं पाहिजे? तर या विघ्नांचा त्याग केला पाहिजे. मग त्याग करून आणि काय केलं पाहिजे? तर मग त्यांनी सांगितलं आसन कसं असावं, मठ कसा असावा याच्याविषयीचं वर्णन केलं. सुरुवातीला कसं सांगितलं? तर पद्मासनात बसून प्राणायाम केला पाहिजे. सुंदर मठ किंवा कमरा असावा, ज्याच्यामध्ये काय असावं? छोटा छेद असावा. त्यानंतर गाईच्या शेणानं किंवा चुन्यानं भिंती लेपन केलेल्या असाव्या. आतमध्ये ढेकूण नकोत, मच्छर नकोत किंवा कुठले कीटक नकोत, अशा पद्धतीत कुटी बांधावी. हं? रोज ती साफ करायला पाहिजे. आणि काय केलं पाहिजे? तर गुग्गुळ आदी जे सुगंधित आहेत द्रव्य त्यांनी त्या कुटीला सुगंधित केलं पाहिजे. नाती, आता ह्या श्लोक पण आपण बघितलेला, नात्युच्छ्रितम नाती निचय चैलाजिन कुशोत्तरम. आसन कसं असावं? तर खूप उंच नसावं किंवा सखल नसावं, जेणेकरून बसताना स्थिर बसता यावं याच्यासाठी आसन असावं. आणि कुशा, मृगचर्म आणि कापड, अशा 3 पद्धतीत यांनी पद्मासन घालायला सांगितलेलं आहे. घालून त्यावर पद्मासन घालून बसावं. त्याच्यानंतर रुजुकाय, हा शब्द इथे आला. रुजुकाय म्हणजे शरीर स्थिर आणि सरळ ठेवणे, म्हणजेच मान सरळ, नजर सम आणि पाठीचा कणा ताठ, या 3 गोष्टी आपल्याला सांगणं आवश्यक असतं. त्यानंतर हात जोडून इष्टदेवतेला प्रणाम करून डाव्या हाताच्या अंगठ्यानं काय करायचं आहे? नाकपुडी दाबायची आहे. कुठली? तर पिंगला नाडी. पिंगला नाडीला दाबायचं आहे. इडा बंद करके, म्हणजे पिंगला नाडी बंद करके, इडा या बाएं स्वर से धीरे धीरे प्राणवायू को फेफड़ों में भरना चाहिए या पूरक करना चाहिए. इथपर्यंत आपण आलेलो होतो. बरोबर आहे मॅडम? यथाशक्ति और जोर लगाए बिना श्वास को अंदर रोकना चाहिए, अर्थात कुंभक करना चाहिए. हे प्राणायामाची त्यांनी विधी सांगितली. शनैही शनैही हा शब्द इथे आलेला आहे. म्हणजे अचानक ओढलं असं करायचं नाहीये. असं करायचं नाही. हळूहळू ओढायला सांगितलेलं आहे. हं? पुनः त्यजेत पिंगलया शनेरेव न वेगतः पुनः पिंगलया पूर्य पूरयेत उदरम शनैही. म्हणजे पुन्हा काय करायचं आहे? पिंगलाने हळूहळू, शनैही शनैही, किंवा झटका न देता श्वास बाहेर काढायला सांगितलेला आहे. आणि पुन्हा पिंगलेनच भरायचा आहे. म्हणजे जो आपल्याला नाडीशुद्धी प्राणायाम म्हणून हठयोगामध्ये सांगितलेला आहे, तशाच पद्धतीत हा सुद्धा प्राणायाम आहे. ज्या नाकपुडीनं बाहेर सोडायचं त्यानंच पुन्हा आत घ्यायचा, अशा पद्धतीत आपण हा प्राणायाम करणार आहोत. जी प्राणायामाची विधी सांगितली ती योग तत्वोपनिषदानुसार आहे आणि तीच आपल्याला हठप्रदीपिकेमध्ये सुद्धा बघायला मिळते. हम्म आता ह्याच्यात हे लक्षात ठेवण्यासारखं काय आहे? तर समजा असा कोणाला जर प्रश्न आला की योग तत्वोपनिषदानुसार योगाचे प्रकार सांगून हठयोगाचे वर्णन करा, असं असं सुद्धा सांगू शकतात. किंवा असा असा प्रश्न येऊ शकतो 16 मार्काला की योग तत्वोपनिषदानुसार योगाचे प्रकार सांगा आणि
थोडक्यात वर्णन करा. आपल्याला हे चारही योग सांगायचे आहेत. काय तर मंत्रयोग, लययोग, हठयोग आणि राजयोग. तर हे जे चार योग आहेत त्यातला आपण हठयोग हा तिसरा बघतोय. पहिले मंत्र आणि लय लिहायचे, त्यानंतर हठयोग, हठयोगामधले परत ही सगळी अंग लिहून त्याच्यामध्ये आता आपण आसन बघितलं, मग प्राणायाम बघतोय. बरोबर आहे. अशा पद्धतीत आपल्याला क्रमाने लिहिता आलं पाहिजे. त्यातल्या प्राणायामाची विधी ही आपल्याला नाडीशुद्धी प्राणायाम म्हणून जो तिकडे सांगितलाय तशा पद्धतीतच आहे, ती तशी पद्धतीत आपण लिहायची. आता पुढे भरला, श्वास भरला आपण. भरल्यानंतर काय करायचं आहे तर धारयित्वा यथाशक्ती रेचयेत ईडया शनैः. पिंगलेनं भरलाय आता. मग रेचयेत ईडया शनैः यथाशक्ती धारण करायचा म्हणजेच कुंभक करायचा. आणि रेचयेत शनैः, रेचयेत ईडया शनैः म्हणजे इडा नाडीनं हळूहळू रेचन करायचं आहे. यया त्यजेत यथा उदतः. ज्याने श्वास बाहेर टाकला त्यानेच परत श्वास घ्यायचा आहे. ही इथे 39व्या श्लोकामध्ये व्यवस्थित वर्णन केलं, म्हणजे कुठे संशय राहायला नको. सुरुवात केलेली आपण पिंगला नाडीला दाबून म्हणजेच इडा नाडी, आणि इथे त्यांनी व्यवस्थित त्याचा समारोप केला. आणि समारोप करताना कुठे हे राहू नये त्याच्यामध्ये संशय, म्हणून यया त्यजेत म्हणजे ज्यानं बाहेर सोडला, तयापूर्य त्यानंच परत आत घ्यावा. आणि धारेत अविरोधतः अतिविरोध करून धरायचं नाहीये. यथाशक्ती जोपर्यंत आपल्याला शक्य आहे तोपर्यंतच धारण करायचं आहे. आता साधारणतः बघितलं तर सगळ्या ग्रंथांमध्ये माणसाला काय असते, उत्कंठा असते की मी जर हे करणार आहे तर मला काय प्राप्त होणार, किंवा त्याला किती दिवस लागणार, किंवा हे करायचं तर नीट विधी काय आहे, या सगळ्याची उत्तरं देणारं असं हे शास्त्र आहे, किंवा असं हे उपनिषद आहे. हठयोगाच्या व्यवस्थित क्रिया इथे वर्णन केलेल्या आहे. आता मात्रेविषयी सांगतात. जानू प्रदक्षिणीकृत्य न द्रुतम न विलंबितम अंगुलीस्फोटनम कुर्यात सा मात्रा परिगीयते. गुडघ्यावर एकदा हात फिरवायचा आणि त्यानंतर टिचकी वाजवायची. तर ही वाजवल्यानंतर याच्यासाठी जेवढा समय लागतो किंवा कालावधी जातो, याला काय म्हणायचं तर एक मात्रा असं म्हणायचं. गुडघ्यावर एकदा हात फिरवणे आणि एकदा टिचकी वाजवणे, ही झाली एक मात्रा. आता या मात्रेचा आधीच उल्लेख केला, कारण का तर पुढे आपल्याला किती मात्रेत पूरक करायचं आहे, किती मात्रेत कुंभक करायचं आहे, किती मात्रेत रेचक करायचं आहे हे पुढे सांगणार आहे. म्हणून आधी एक मात्रा म्हणजे किती हे समजावून सांगितलं. आता पुढे इडया वायुम आरोप्य शनैः षोडश मात्रया. 16 मात्रेत काय करायचं आहे, इडेने श्वास भरायचा आहे. कुंभे पुरितम पश्चात चतुष्षष्ट्या तु मात्रया. 16 मात्रेमध्ये काय करायचं आहे, प्राणवायू आत घ्यायचा आहे इडा नाडीनं, आणि आतमध्ये भरल्यानंतर कुंभक करण्यासाठी किती मात्रापर्यंत वाट बघायची, 64 मात्रा. 16 चोक 64 म्हणजे एकास 4 झालं. बरोबर. आता पुढे रेचयत पिंगला नाड्या. आपण इडा नाडीनं आतमध्ये भरला, आता पिंगलेनं बाहेर सोडायचं आहे. बरोबर आहे. पिंगलेनं बाहेर सोडताना किती, द्वात्रिंश मात्र या पुन्हा म्हणजे 32 मात्रा मध्ये बाहेर सोडायचं आहे. आणि पुन्हा पिंगलया पूर्य म्हणजे पुन्हा पिंगलेनं पूरक करायचं आहे. पूर्ववत सुसमाहित, पूर्वी सांगितल्याप्रमाणे एक क्रमाने ह्या गोष्टी होत राहतील. एकदा ज्या नाडीनं सोडला त्या नाडीनं आपल्याला पुन्हा भरायचं आहे.
मग याच्यासाठी आपल्याला आता ही मात्रा कशी मिळाली, तर एकास चारास दोन ही मात्रा आहे इथे सांगितलेली. 16, 64, 32. तर शनैः शनैः हा जो शब्द पहिल्यांदा वापरला तो कशा अर्थानं आहे, तर पूरक हा 16 मात्रेत आहे, शनैः शनैः. बरोबर आहे. त्यानंतर कुंभक हा जो आहे तो 64 मात्रेत आहे आणि रेचक जो आहे तो 32 मात्रेत आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. प्रत्येक उपनिषदामध्ये याचं आपल्याला वेगवेगळं मिळणार आहे. पुढे आता ही झाली मात्रा, की किती मात्रेत आपल्याला श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे, धारण करायचा आहे, हे झालं. आता दिवसातून किती वेळा करायचा, तर त्याचं पण उत्तर दिलेलं आहे. प्रातर मध्यन दिने सायं अर्धरात्रेच कुंभकान. कधी कधी प्रातः म्हणजे सकाळी, पुढे मध्यदिने दोपहर किंवा दुपारी, सायं संध्याकाळी आणि अर्धरात्री या 4 वेळा कुंभक प्राणायाम केला पाहिजे. आणि असं किती वेळा करायचा मग, तर शनैः अशीतिपर्यंतम चतुर्वारम समभ्यसेत. म्हणजे हळूहळू मात्रा वाढवत कितीपर्यंत न्यायची आहेत, तर 80 पर्यंत न्यायचा आहे. आता हिचा जर विचार केला तर हा प्राणायाम 20 चोक 80 अशा पद्धतीत 4 वेळा करायचा आहे, असं काही जणांचं म्हणणं आहे. काही जण असं सांगतात की एका वेळी 80 असं 4 वेळा करायचं आहे. परंतु खरं बघितलं, प्रॅक्टिकली जर बघितलं तर शनैः अशीतिपर्यंतम चतुर्वारम समभ्यसे, त्याचा अर्थ दिवसातून 80 वेळा 24 तासात आणि 4 वेळा असंच त्याचा अर्थ काढता येईल. आता हे झालं कशा मात्रा सांगितल्या बघा. सुरुवातीला आधी किती वेळ श्वासासाठी लावायचा ह्याची मात्रा सांगितली. त्यानंतर दिवसातून किती वेळा घ्यायचा, किती वेळा कुंभक करायचा ह्याची मात्रा सांगितली. आता पुढे काय सांगतायत, तर किती महिन्यानंतर मला ह्याच्यातून फळ मिळेल, किती दिवस हे सगळं करायचं, त्याची मात्रा काय, तर मग पुढे सांगतात. एवं मासत्रयाभ्यासान नाडीशुद्धीस्ततो भवेत. असं केल्याने एवं मासत्रयाभ्यासा 3 महिन्यामध्ये नाडी शुद्धितो भवेत, शुद्धीस्ततो भवेत, त्याची नाडी शुद्धी होईल. यदा तू नाडी शुद्धी स्यात् तदा चिन्हानी बाह्यतः. जर नाडी शुद्धी झाली तर काही चिन्ह दिसायला लागतील किंवा लक्षणं दिसायला लागतील. हं? जायन्ते योगिनो देहे तानि वक्ष्याम्यशेषतः. शरीर लघुता, दीप दीप्ती जाठराग्निविवर्धनम पुरुषत्वं च शरीरस्य तदा जायेत निश्चितम. या सगळ्याचा अर्थ आता सांगतो की काय काय होईल. तर 3 मासामध्ये जो 3 महिने जो सलग या 4 वेळा म्हणजे दिवसातून 80 वेळा कुंभकाचा अभ्यास करेल सांगितलेल्या मात्रेत, त्याची नाडीशुद्धी होईल. आणि ती नाडीशुद्धी झाल्यानंतर त्याच्यामध्ये काही लक्षणं दिसायला लागतील. आणि ही लक्षणं काय आहेत ते मी आता तुम्हाला सांगतो. तर ती शरीरामध्ये शरीर लघुता म्हणजे शरीरामध्ये हलकं वाटायला लागेल, शरीर हलकं होईल. त्यानंतर दीप्ती म्हणजे शरीरात किंवा मुखावर तेज प्रकट होईल. त्यानंतर जाठराग्नी विवर्धनम म्हणजेच भूक वाढेल किंवा जरणशक्ती वाढेल, पचण्याची शक्ती वाढेल. त्यानंतर कृशत्वम च काय होईल, शरीर कृश होईल किंवा बारीक होईल. कृशत्वम च शरीरस्य तदा जायेत निश्चितम. निश्चितच ह्या सगळ्या काय
घटना तुम्हाला दिसतील. ही सगळी चिन्ह तुम्हाला दिसू लागतील. आता ही चिन्ह सुद्धा महत्वाची आहेत आणि ती सुद्धा आपल्याला कुठे येऊ शकतात, तर नेट सेटला विचारला जाऊ शकतात. हम्म. तर चिन्ह व्यवस्थित समजून घ्या. कुठली कुठली आहेत परत एकदा सांगतो. पहिलं काय होईल? शरीर लघुता, बरोबर. त्यानंतर मुखावर तेज, त्यानंतर जठराग्नी प्रदीपन आणि कृशता, हे 4 चिन्ह इथे सांगितले. आता अं, वि यो हा आता विघ्नकर आहार विहार म्हणजे याच्यामध्ये काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, हे सांगा. म्हणजे हे करत असताना काही पथ्य पाळलं पाहिजे का, किंवा काही नियम पाळले पाहिजे का, तर त्याच्याविषयीचा पुढचा आता श्लोक आहे. योग विघ्नकरम आहारम वर्जयेत योग वित्तमः. जो योग करू इच्छितो असा जो आहे त्यानं योग विघ्नकर आहार हा वर्ज वर्ज केला पाहिजे. असा कुठलाही आहार करता कामा नये ज्याच्यामुळे योगामध्ये विघ्न पडेल. मग काय काय आहे? तर लवणम, सर्षपम, आम्लम, उष्णम, रुक्षम च तीक्ष्णकम, शाकजातम, रामठादी, वन्ही, स्त्रीपथ सेवनम. एवढ्या सगळ्या गोष्टी टाळल्या पाहिजेत. योग विघ्नकर आहार विहार हा आहे. काय काय आहे? लवणम म्हणजे पहिलं आहे मीठ. मिठाचं अतिप्रमाण टाळलं पाहिजे. सर्षप, सर्षप म्हणजे सरसो, हा, सरसोचं जास्ती सेवन नको. त्यानंतर आम्लम म्हणजे आंबट नको. त्याच्यानंतर उष्णम, जास्ती उष्ण खायचं नाही. वृक्षम म्हणजे कोरडे पदार्थ, जे तोंडात गेल्यानंतर लाळ शोषून घेतात असे सगळे कोरडे पदार्थ. त्याच्यानंतर तीक्ष्ण, तिखट गोष्टी. शाकजातम, हे महत्वाचं आहे. म्हणजे पालेभाज्या. शाक म्हणजे पालेभाज्या. पालेभाज्या खायच्या नाही. आपल्याकडे सर्रास आपण डॉक्टरी लोक सुद्धा सल्ला देताना दिसतात. कोलेस्ट्रॉल वाढतं, पालेभाज्या खाल्ल्या पाहिजेत, अति, असा सल्ला आपल्याला मिळतो. ठीक आहे, पुढे रामठादी. रामठ म्हणजे हिंग. रामठादी याचा अर्थ काय? तर हिंग आदी मसाले. पुढे वन्ही. वन्ही म्हणजे अग्निसेवन. म्हणजे जिथे आग लागलेली आहे किंवा चुलीकडे बसणे किंवा अग्नी पेटवून त्याच्यासमोर बसणे, अंग शेकणे, ह्या गोष्टी करू नये. त्यानंतर स्त्री संग आणि पथसेवन म्हणजे काय? तर यात्रा करणे, अति पायी चालणे, हे सुद्धा करू नये. एवढे सगळे काय आहेत? योग विघातकर आहार विहार आहेत. परत एकदा हे करून देतो. पहिलं काय? मीठ, लवणम. त्यानंतर सर्षपम म्हणजे सरसो. त्यानंतर आम्ल, आंबट पदार्थ. उष्ण पदार्थ. त्यानंतर वृक्ष पदार्थ. त्यानंतर तिखट पदार्थ. त्यानंतर ह्या पालेभाज्या. त्यानंतर रामठ म्हणजे हिंग आणि मसालेदार खाणं. त्यानंतर वन्नी म्हणजे अग्निसेवन. त्यानंतर स्त्रीगमन आणि पथसेवन म्हणजे अति चालणे किंवा प्रवास करणे टाळलं पाहिजे. प्रातस्नानोपवासादी काय क्लेशांश्च वर्जयेत. अभ्यासकाले प्रथमं शस्त्रम क्षीराज्य भोजनम. हे आपल्याला घेरंड संहितेत सुद्धा बघायला मिळतं. हे सगळं घेरंड संहिता आणि हठप्रदीपिकेमध्ये जशाच तसं वर्णन केलेलं आपल्याला मिळतं. सुरुवाती अवस्थेमध्ये काय टाळलं पाहिजे? तर योगाभ्यासाच्या सुरुवातीला प्रातस्नान,
सकाळी उठून आंघोळ करणे टाळलं पाहिजे. त्यानंतर उपवासम, उपवास आधी काय क्लेश, उपवास आधी तप जे म्हणून सांगितलेलं आहे ते सगळं टाळलं पाहिजे. क्लेश म्हणजे शरीराला त्रास होईल असे सगळी कामं टाळली पाहिजे. वर्जये अभ्यासकाले प्रथमं शस्त्रम क्षीराज्य भोजनम. योगाभ्यासाच्या सुरुवातीला क्षीर आणि आज्य म्हणजे क्षीर म्हणजे दूध आणि आज्य म्हणजे तूप. दूध आणि तुपातलंच भोजन सुरुवातीला खावं. नंतर मग हळूहळू आपल्याला भोजनामध्ये विविधता आणता येईल. परंतु योगाभ्यासाच्या सुरुवातीला मात्र दुधाने युक्त भोजन आणि तुपाने युक्त भोजन आपलं असलं पाहिजे. त्यानंतर शरीराला कुठलाही त्रास होईल असे क्लेश म्हणजे उपवास म्हणा, अतिव्यायाम म्हणा, या गोष्टी टाळल्या पाहिजे. त्यानंतर सकाळी उठून आंघोळ पण करू नका असं सांगितलेलं आहे. ठीक आहे. पुढे गोधूम म्हणजे गहू, मुदग म्हणजे मूग, त्यानंतर शाली अन्नम, शाली म्हणजे चावल, चावल किंवा आपलं तांदूळ, म्हणजे भात. योग वृद्धिकरम विदुः, योगासाठी चांगले आहेत. योग वृद्धिकर पदार्थांमध्ये येतात. म्हणजे आता काय घ्यावं हे पण सांगतायत. ततः परम यथेष्टम तू शक्तः स्यात् वायू धारणे. या भोजनामुळे काय फायदा होतो तर खूप वेळपर्यंत साधक कुंभक करू शकतो. म्हणजे या भोजनामुळे काय फायदा होणार हे पण सांगितलं इथे. असं भोजन जे घेतील त्यांच्यामध्ये काय फायदा होईल तर साधक कुंभकाचा वेळ वाढवू शकतो या सर्व भोजनामुळे. याच्यामध्ये काय म्हणजे योग्य काय सांगितलं तर तांदूळ, गहू आणि मूग हे योगवृद्धिकर आहेत. यथेष्ट धारणात वायोः सिद्धेत केवल कुंभकः, केवले कुंभके सिद्धे रेचपूर विवर्जितः विवर्जिते. खूप वेळ यथेष्ट धारणात वायोः म्हणजे खूप वेळ कुंभक करायची सवय लागल्यानंतर किंवा अभ्यास केल्यानंतर काय होतं, कुंभक सिद्ध होतो आणि त्यालाच काय म्हणतात, केवल कुंभक असं म्हणतात. केवल कुंभकाची अवस्था सिद्ध होते किंवा केवल कुंभक प्राणायाम सिद्ध होतो. आणि हा जो केवल कुंभक सिद्ध झाला की त्यामध्ये काय कशाची गरजच राहत नाही, ते म्हणजे रेचपूर विवर्जिते. रेचक आणि पूरकाची गरजच लागत नाही, कारण फक्त योगी कुंभकावस्थेमध्येच राहू लागू शकतो. बराच काळपर्यंत कुंभकाच्या अवस्थेमध्ये राहू लागतो. आणि असा जो आहे त्यांना काय काय होतं बघा, न तस्य दुर्लभम किंचित त्रिषु लोकेषु विद्यते. या तिन्ही लोकांमध्ये त्याला दुर्लभ अशी कुठलीच गोष्ट शिल्लक राहत नाही. सर्व प्रस्वेदो जायते पूर्वम मर्दनम तेन कारयेत. प्राणायाम सुरू करताना पूर्वी म्हणजे प्राणायामाचा अभ्यास करताना सुरुवातीला प्रस्वेदो जायते, सुरुवातीला काय होईल, स्वेदन होईल किंवा घाम यायला लागेल. आणि हा जो घाम आहे तो पुसून टाकायचा नाहीये. मर्दनम तेन कारयेत, तो अंगावरच पुसून अंगावरच मालिश त्यानं करून टाकायची असं यांनी इथे सांगितलेलं आहे. आणि असा जो कुंभक किंवा केवल कुंभक आहे त्याच्या जर अभ्यास केला आणि तो सिद्ध झाला तर त्याला तिन्ही लोकात दुष्प्राप्य अशी कुठलीच गोष्ट शिल्लक राहणार नाही, सर्व गोष्टी त्याला प्राप्त होतील. ततोपि धारणात वायोः क्रमेण शनैः शनैः कंपो भवति देहस्य आसनस्थस्य देहिनः. जसजसा प्राणायामाचा
अभ्यास वाढू लागेल तस तसं अं, वायूला आतमध्ये कोंडण्याची क्रिया धारणात वायू हो क्रमेण शनैही शनैही हळूहळू आतमध्ये वायू धारण करण्याची जी क्षमता आहे ती आपण वाढवायची आहे. कंपो भवति देहस्य आसनस्थस्य देहिनः. बसलेल्या साधकाला असं जेव्हा तो करू लागतो तेव्हा तो हळूहळू कालावधी वाढवायला लागतो. तेव्हा काय होऊ लागतं तर शरीरामध्ये कंपन किंवा शरीर थरथरू लागेल. आता इथे त्यांनी दोन लक्षणं सांगितली. सुरुवातीला काय सांगितलं तर प्रस्वेदो जायते, पूर्व काय होईल, सुरुवातीला घाम आल्यासारखं होईल, शरीरामध्ये घाम येईल आणि त्या घामाला काय करायला सांगितलं तर शरीरावरच मर्दन करायला सांगितलं. आणि हळूहळू जेव्हा तुम्ही वाढवत जाल तेव्हा हळूहळू काय लक्षणं निर्माण होतील तर बसल्या बसल्यास तुम्हाला कंप सुटेल. ततो अधिकतराभ्यासात दार्दुरिस्वेन जायते यथा च दर्दुरो भाव उत्प्लुत्योत्प्लुत्य गच्छति. काय होतं तर अधिक जेव्हा त्याही पलीकडे अधिक जर अभ्यास केला तर योग्याचे शरीर हे बेडकाप्रमाणे त्याचे आसनापासून काय व्हायला लागतं उड्या मारायला लागतं. पहिल्यांदी स्वेद सांगितला, नंतर कंप सांगितला आणि त्यानंतर बेडकाप्रमाणे उड्या मारायला लागतो. पद्मासन स्थितो योगी तथा गच्छती भूचले भूतले. अशा प्रकारे पद्मासन घालून बसलेला जो योगी असतो तो भूतलापासून गच्छती म्हणजे वर उठतो भूतलापासून. तर तो अधिकतरा अभ्यासात भूमित्यागश्च जायते. आणि याही पलीकडे जेव्हा तो आणि अभ्यास करतो तेव्हा शरीर जमीन सोडतं, जमिनीपासून तो वर तरंगायला लागतो. पद्मासनस्थ एवासौ भूमी भूमी उत्सृज्य वर्तते अतिमानुष चेष्टादि तथा सामर्थ्यम उद्भवे. हाँ, सामर्थ्यम उद्भवे. आता हा जो योगी आहे आणि अभ्यास केल्यानंतर काय होतं तर जमीन सोडतो, वर उठतो जमिनीपासून आणि आकाशात लटकू लागतो. रामकृष्ण परमहंसाविषयीची एक कथा अशी आहे की ज्याच्यामध्ये कोणीतरी वर्णन करून ठेवलेलं आहे की त्यांना बघितलेलं होतं की ते त्यांचं डोकं छताला लागलेलं होतं आणि ते पद्मासनात बसून प्राणायाम करून म्हणजे जमिनीपासून अलग झालेले होते. तर ही गोष्ट अशक्य नाहीये हे वर्णन इथे केलेलं आहे. तो आकाशात लटकू लागतो आणि अतिमानुष म्हणजे त्याच्यामध्ये नॉर्मल मनुष्यापेक्षा कितीतरी जास्त शक्ती असते, अतिमानुषी शक्ती त्याच्यामध्ये येऊ लागते किंवा त्याला सामर्थ्य तसं प्राप्त होतो. तथा सामर्थ्यम उद्भवे, त्यामध्ये प्रचंड सामर्थ्य येऊ लागतं. जरी तो हलका झाला असेल तरीही त्याच्यामध्ये अतिमानुषी शक्ती यायला लागतात. मनुष्याच्या सीमेच्या पलीकडच्या शक्ती त्याच्यामध्ये उत्पन्न होतात आणि तो अतिसामर्थ्यवान होतो. न दर्शयेच्च सामर्थ्यम दर्शनम वीर्यवत्तरम स्वल्पम वा बहुधा दुःखम योगी न व्यथते तथा. काय केलं पाहिजे, न दर्शयेच्च सामर्थ्यम, या सामर्थ्याचं किंवा त्याला ज्या शक्ती प्राप्त झाल्यात याचं प्रदर्शन करू नये.
न दर्शयेच्च सामर्थ्यम दर्शनम वीर्यवत्तरम, प्रदर्शन केलं नाही पाहिजे. स्वल्पम वा बहुधा दुःखम योगी न व्यथते तदा, त्याला कुठल्याही गोष्टींपासून, छोट्या मोठ्या दुःखांपासून. हा बोला, कोण बोलतोय? जे छोटी मोठी दुःख असतात त्या दुःखांपासून तो विचलित होत नाही, असा जो योगी असतो त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये अतिंद्रिय शक्ती म्हणा किंवा मनुष्य, नॉर्मल मनुष्यापेक्षा जास्त शक्ती प्रगट व्हायला लागते आणि तो सामर्थ्यवान होतो. असा जो मनुष्य असतो तो कुठल्या छोट्या मोठ्या दुःखांना पीडित होत नाही. अजून काय लक्षणं दिसतात? तर अल्पमूत्र पुरुषम, म्हणजे लघवी आणि संडास या दोन गोष्टी त्याच्या बाबतीत अल्प होतात किंवा कमी होतात. अल्पनिद्रश्च जायते, अजून काय होतं? अल्पनिद्रा म्हणजे निद्रेची कमतरता होते. कीलवो दूषिकालाला स्वेद दुर्गंध तानने, आनने म्हणजे तोंडाचा. काय काय होतं? त्याच्या तोंडातून लाळवेळ काही वाहत नाही, बदबुदार. त्यानंतर त्याच्या स्वेद दुर्गंध आणणे म्हणजे शरीराच्या त्याचा जो स्वेद असतो, त्याला जो घाम येतो त्यातूनही दुर्गंध येत नाही आणि त्याच्या तोंडालाही कुठला घाणेरडा वास येत नाही. अल्पमूत्र पुरुष, त्याच्यानंतर अल्पनिद्रा, त्याच्यानंतर लाळ वाहत नाही, त्यानंतर शरीराला दुर्गंध स्वेदाचा दुर्गंध येत नाही आणि मुखाला पण कुठलाही दुर्गंध येत नाही. हे प्राणायाम जेव्हा सिद्ध होतो त्यावेळची ही लक्षणं आहेत. आता पुढे ततो अधिकतर अभ्यासात, आणि पुढे अभ्यास केला तर बलम उत्पद्यते बहुहू, खूप बल, अतिबल त्या माणसामध्ये येते. येन भूचर सिद्धी स्यात् भूचराणाम जयेक्षमः, एवढं बलवान तो होतो की त्याला भूचर सिद्धी प्राप्त होते. आता ही भूचर सिद्धी म्हणजे काय आहे? तर व्याघ्रो वा शरभो वापी गजो गवय एव वा सिंहो वा योगिना तेन म्रियन्ते हस्तताडिताः. ही जी भूचर सिद्धी आहे ती प्राप्त झाल्यानंतर तो काय काय करू शकतो? तर पृथ्वीवरच्या सर्व प्राण्यांना तो वश करू शकतो किंवा या सर्व प्राण्यांवर तो अधिकार गाजवू शकतो. उदाहरणार्थ वाघ, सिंह, शरभ, हत्ती, गवय म्हणजे बैल वगैरे, हे सगळे जंगली प्राणी किंवा जंतू सगळे, यांना तो एका हातानं मारू शकतो. एवढी शक्ती त्याच्यामध्ये उत्पन्न होते. म्रियन्ते हस्तताडिताः, हाताने मारून त्यांना मारून टाकू शकतो एवढी त्याच्यामध्ये शक्ती येते. सुरुवातीपासून एकदा बघायचे का फायदे प्राणायाम केल्यानंतर? तर काय होतं? तर सुरुवातीला त्याला स्वेद यायला लागतो, बरोबर. त्यानंतर काय होतं? तर शरीर कंप पावायला लागतं किंवा शरीर थरथरायला लागतं. त्याही पुढे जाऊन त्यानं अभ्यास केला तर काय होतं? तर मेंढकाप्रमाणे किंवा मेंढकाप्रमाणे तो उड्या, शरीर त्याला उड्या मारू लागतं बसल्या स्थितीतच. त्याच्यानंतर तो पद्मासनात बसलेला असतानाच कसा होतो? तो भूमित्याग करतो. आता ह्या सगळ्या पायऱ्या आहेत, एक एक पायरी आहे, पुढची पुढची अवस्था आहे. तो जमीन सोडू लागतो. हळूहळू काय व्हायला लागतं? तर तो आकाशातच लटकू लागतो.
त्याच्यानंतर, बरोबर, आकाशात लटकू लागतो आणि त्याच्यामध्ये शक्ती किंवा सामर्थ्यम उद्भवेत, त्याच्यामध्ये सामर्थ्य प्रकट होऊ लागतं. त्यानंतर या अवस्थेमध्ये मात्र तिथे त्यांनी काय वॉर्निंग दिलेली आहे की आपल्या शक्तींचं प्रदर्शन करू नये. त्यानंतर दुःखापासून त्याला कुठलाच त्रास व्हायला नाही, म्हणजे कुठलाही त्रास होत नाही. आणि लक्षणं काय निर्माण होतात तर अल्पमूत्र, अल्पपुरुष, म्हणजे मलमूत्रांचं अल्पता निर्माण होते आणि त्याच्याच बरोबर निद्रा पण त्याची कमी होते. अल्पमूत्र, अल्पपुरुष आणि अल्पनिद्रा या 3 गोष्टी होतात. त्याच्यानंतर त्याला शरीरामध्ये कुठलाही दुर्गंध येत नाही, स्वेदाला दुर्गंध येत नाही, त्यांच्या तोंडाला दुर्गंध येत नाही, लाळ सुद्धा वाहत नाही. अशा पद्धतीत तो निर्मळ होतो. हं? त्यानंतर त्याही पुढे अभ्यास केल्यानंतर काय येतं तर त्याला अतिबल प्राप्त होतं आणि ते बळ कसं असतं त्याच्यात कुठली सिद्धी पहिली प्राप्त होते तर बहुचर सिद्धी. त्यामध्ये पृथ्वी तलावरचे जेवढे ताकदवर प्राणी आहेत, वाघ, सिंह, हत्ती, त्यानंतर बैल, या सगळ्यांना एका हातानं मारू शकतो एवढी ताकद त्याच्या अंगामध्ये येते. त्यानंतर पुढे कंदर्पस्य यथा रूपम तथा स्याद अपि योगिनः तद्रूपवशगः नार्यः कायांगन्ते तस्य संगमम यदि संगम करोत्येतेष तस्य बिंदुक्षयो भवेत. आता इथे त्याचं शरीर जे आहे ते सुरुवातीला काय सांगितलेलं आहे, कार्शत्व उत्पन्न होतं हे पण इथे सांगितलेलं आहे. पुरुषत्वमचे शरीरस्य सदा जायेत निश्चितम, शरीर काय होतं कृश होतं हे पण सुरुवातीला सांगितलं, पण इथे इथे कसं सांगितलं तर कार्श जरी आलं तरी सुद्धा तो कसा व्हायला लागतो तर कंदर्पस्य यथारूपम, म्हणजे कामदेवाच्या रूपाप्रमाणे तो सुंदर होतो. अशा पद्धतीत तो सुंदर रूप त्याचं दिसायला लागतं आणि तद्रूप वशगा नार्यः, नारीमध्ये तो प्रिय होऊ लागतो आणि कांगन्ते तस्य संगमम यदि संगम करोत्येष तस्य बिंदुक्षयो भवे, आणि जर स्त्रीगमन केलं तर त्याचं वीर्य नष्ट होतं. अशा पद्धतीत वर्णन केलेलं आहे. कारण सुरुवातीलाच त्यांनी सांगितलेलं आहे की कुठले योग विघातकर भाव आहेत किंवा काय गोष्टी टाळाव्यात, त्याच्यामध्ये स्त्री संघ हे पण इथे सांगून ठेवलेलं आहे आणि मध्ये मध्ये ते आपल्याला वॉर्निंग सगळी देतच आहेत. बरोबर, जेव्हा त्याला सिद्धी प्राप्त होते त्यांचं प्रदर्शन करू नये असं सांगितलं. बरोबर, आता इथे परत कामदेवाप्रमाणे तो सुंदर झाला परंतु त्यानं स्त्री समागम केला तर तो परत मूळ पदावर येईल, तेव्हा हेही करू नये असंही इथे सांगत आहेत. वर्जयित्वा स्त्रिया संगम कुर्यात अभ्यासम आदरात, आदराने आपला अभ्यास चालू ठेवला पाहिजे. स्त्री संग टाळला पाहिजे. योगिनो अंगे सुगंधश्च जायते बिंदू धारणा, बिंदूचं धारण केलं किंवा वीर्य धारण केल्यानंतर काय होईल, योग्याच्या शरीराला सुगंध उत्पन्न होऊ लागेल. हे सगळी क्रमाने त्याच्या शरीरामध्ये होणारे बदल आपल्याला लिहिता आले पाहिजेत. ततो रहस्य उपाविष्टः प्रणवम प्लुतमात्रया जपेत उर्वार्जितानां तु पापानां नाश हेतवे. आता या अवस्थेमध्ये काय केलं पाहिजे, प्राणायामाच्या अभ्यासानंतर योग्याला एकांतात बसून प्रणव जपाच उंच आवाजात म्हणजे मोठ्याने, प्लुत मात्रया म्हणजे मोठ्याने काय केलं पाहिजे, एकांतात बसून प्रणवाचा जप केला पाहिजे आणि त्यानं काय होईल तर जपे पूर्वार्जितानाम तू पापानाम नाश हेतवे. पूर्वार्जित
पाप जी आहेत म्हणजे पूर्वजन्मीची जी पाप आहेत ती नष्ट होतील. इथे मंत्रयोग सांगितला, परंतु कशाच्या अंतर्गत सांगितला? हठयोगाच्या अंतर्गत सांगितला आणि त्याही प्राणायामाच्या शेवटच्या अवस्थेत मग प्रणवाचा जप करायला सांगितलेला आहे. आणि तोही कसा? प्रणवाचा जप करून पूर्वजन्मीची पाप नष्ट करावीत असं इथे लिहून ठेवलेलं आहे. आता प्रणवाची महती आहे. सर्व विघ्नहरो मंत्र हा प्रणव सर्व दोष. प्रणव हा कसा आहे? सर्व विघ्नांचा हर्ता आहे मंत्र, सर्व दोष हरण करणारा आहे. एवं अभ्यास योगेन सिद्धिरारंभ संभवा सिद्धी ही आरंभ संभवा. याच्या अभ्यासाच्या योगाने काय होईल? तर सिद्धींचा आरंभ सुरुवात होईल, म्हणजे सिद्धींचा आरंभ होईल. प्रणव मंत्राच्या जपाने सगळी त्याच्यातली जी विघ्न आहेत ती नष्ट होतील, सर्व दोष किंवा दूर होतील. त्याच्यानंतर काय होईल? पाप, पूर्वअर्जित जी पूर्वजन्मीची पाप आहेत ती सुद्धा नष्ट होतील आणि योग्याच्या शरीरामध्ये सिद्धी निर्माण व्हायला चालू होईल. ओके. आता ही झाली सगळी हठावस्था किंवा सुरुवातीची अवस्था. आपण 4 अवस्था बघितल्या, बरोबर? त्याच्यातली ही हठावस्था झाली. हठावस्था नाही, प्राणायाम झाला. योगा कशामध्ये? हठयोगामधला आसन सुरुवातीला झाली 4 आसनं, त्यानंतर प्राणायाम, बरोबर? ती झाली. ओके. ही सगळी आरंभावस्थेत झालं. काय काय झालं? आसन झालं, प्राणायाम झालं, हे सगळं आरंभावस्थेत झालं. ओके. आता पुढची हठावस्था. समजतंय ना मॅडम? आपण 4 अवस्था बघितल्या: आरंभावस्था, घटावस्था, परिचय अवस्था, निष्पत्ती अवस्था. या सगळ्या बघतोय एकेकानं, क्रमाने. अर्थात ह्याच्यामध्ये असं पूर्ण आपल्याला मिळेलच असं नाहीये, परंतु आपल्याला समजून घ्यायचं आहे की सुरुवातीच्या अवस्था, आरंभावस्था हे कसे असणार, हे सगळं आपल्याला समजून घेत जायचं आहे. कारण हे कसं आहे, श्लोकातनच आहे. त्यामुळे सुरुवातीच्या अवस्था आपण काय बघितल्या? आसन बघितलं, प्राणायाम बघितला आणि तो हठयोगाच्या अंतर्गत बघितलं, बरोबर? हठावस्था. ततो भवेत हठावस्था पवनाभ्यास तत्परा प्राणो अपानो मनोबुद्धिर जीवात्म परमात्मनोः अन्योन्यस्याविरोधेन एकता घटते यदा हठावस्थेति सा प्रोक्ता तच्चिन्हानि ब्रवीम्यहम्. प्राणायामाचा अभ्यास केल्यानंतर काय होतं? तर हठावस्था प्राप्त होते. हठावस्था, ह आणि ठ याचं माहिती आहे का तुम्हाला? सांगा. हकार ह ह हकाराचा, ठ ठकाराचा. हा, आणि ह म्हणजे इडा आणि ठ इडाणा. म्हणजे पिंगला पिंगला. किंवा चंद्र आणि सूर्य, बरोबर? म्हणजे चंद्रावश. हो. शरीरामधल्या या दोन्ही नाड्यांना आपण काय करतो? सुषुम्नेमध्ये प्रवाहित करतो किंवा दोघांचं सात्मीकरण करतो, साम्यावस्था प्राप्त करतो. तर ही जी आहे ही हठावस्था आहे आणि ही प्राप्त कशाने होते? जेव्हा आपण प्राणायाम करणार, इडा आणि पिंगला, त्यामुळे शरीराची नाडीशुद्धी होणार. तर या अवस्थेला आपण काय म्हटलेलं आहे? हठावस्था. पवनाभ्यास तत्परा, जो तत्परतेने पवनाभ्यास करतो किंवा प्राणायाम करतो त्याला ही हठावस्था प्राप्त होते. प्राणापानो मनोबुद्धीर जीवात्म परमात्मनो. जेव्हा प्राणपान, मन, बुद्धी, आत्मा, परमात्मा यामध्ये कुठल्याही प्रकारचा विरोध किंवा काय रुकावट किंवा मध्ये विघ्न
येत नाही. आणि अशा निर्विघ्न अवस्थेमध्ये जेव्हा प्राणायाम स्थापित होतो तेव्हा हठावस्था प्राप्त होते आणि त्याची लक्षणे मी आता तुम्हाला सांगणार आहे असं इथे सांगितलं. हम्म. पूर्वं यः कथितो चतुर्थांशं परिग्रहेत् दिवा वा यदि वा सायं याममात्रं समभ्यसेत् एकवारं प्रतिदिनं कुर्यात् केवलकुम्भकम् इन्द्रियाणि इन्द्रियार्थेभ्यो यत् प्रत्याहारणं स्फुटं योगी कुम्भकम् आस्थाय प्रत्याहारः स उच्यते. यः पूर्वकथितो अभ्यासम चतुर्थांशम परिग्रहेत. जो पूर्वी सांगितलेला अभ्यास आहे म्हणजे प्राणायामाचा जो अभ्यास सांगितला, जशा पद्धतीत प्राणायाम करायचा आहे तो जो अभ्यास मी सांगितला आहे त्याचा अभ्यास जर एखाद्यानं चतुर्थांश भाग केला म्हणजे एक चतुर्थांश, त्यांनी काय सांगितलं 80 मात्रे आणि दिवसातून 4 वेळा सांगितला, त्यातलाही जर एखादा माणूस काय करत असेल चतुर्थांश करत असेल तर म्हणजेच काय तर सकाळी दुपारी संध्याकाळी आणि अर्धरात्री असं सांगितलेला अभ्यास करायला, तर तो जर समजा एकदाच करत असेल तर दिवा वा यदि वा सायं याम मात्रम समभ्यसेत. सकाळी किंवा दिवसा किंवा रात्री एकदाच चतुर्थांश असा जर करत असेल तर एकवारं प्रतिदिनं कुर्यात् केवलकुम्भकम् इंद्रियाणि इंद्रियार्थेभ्यो यत् प्रत्याहरणं स्फुटम्. हा नाही नाही, असं नाहीये, त्याचा अर्थ वेगळा आहे. काय आहे तर पहिल्यांदा जो प्राणायामाचा कालावधी सांगितलेला होता, आता तुम्हाला ही लक्षणं दिसेपर्यंत प्राणायाम करायला सांगितलेला आहे. कुठपर्यंत तर जोपर्यंत तो कामदेवाप्रमाणे सुंदर दिसत नाही तिथपर्यंत लक्षणं ही प्राणायामाची लक्षणं आहेत. इथपर्यंत प्राणायाम करायला सांगितलेला आहे. शनैही कुंभक वाढवायला सांगितलेला आहे. आता काय करायचं आहे, जेव्हा हठावस्था उत्पन्न होणार त्या अवस्थेमध्ये काय करायचं आहे तर जो पहिल्यांदा सांगितलेला होता त्यातला फक्त एक चतुर्थांशच प्राणायाम करायला सांगितलेला आहे. आता जास्ती करण्याची गरज नाही. आता तुमची नाडी शुद्धी झालेली आहे आणि शरीरामध्ये सिद्धी यायला सुरुवात झालेली आहे. तर या अवस्थेमध्ये काय करायचं आहे तर आता तुम्ही एक चतुर्थांशच प्राणायाम करायचा आहे. म्हणजेच दिवसा संध्याकाळी दुपारी किंवा म्हणजे 4 वेळा अभ्यास करायच्या जागी तो फक्त एकदाच केवल कुंभकाचा अभ्यास करायचा. हम्म. आता पुढे इंद्रियाणि इंद्रियार्थेभ्यो यत् प्रत्याहरणं स्फुटम योगी कुंभकम आस्थाय प्रत्याहारस्य उच्यते. म्हणजे इंद्रियां इंद्रियांनी म्हणजेच कुठली इंद्रिय तर ज्ञानेंद्रिय, डोळे नाक कान जीभ आणि स्पर्श ही सगळी आपली 5 इंद्रिय आहेत. त्या इंद्रियांनी इंद्रियांच्या अर्थाला न घेणे, प्रत्याहार करणे, यालाच योगाला काय म्हटलेलं आहे प्रत्याहार असं नाव दिलेलं आहे. इंद्रियांनी त्यांच्या विषयांचं ग्रहण न करणे याला प्रत्याहार असं म्हटलेलं आहे. कुंभकानंतर याचा अभ्यास करायचा आहे. यद् यत् पश्यति चक्षुर्भ्यां तत् तत् आत्मेति भावयेत् यद् यत् शृणोति कर्णाभ्यां तद् तत् आत्मेति भावयेत्. लभते नासया यद् यत् तत् तद् आत्मेति भावयेत्. जिह्वया यद् रसं हि अत्ति तद् आत्मेति भावयेत्. त्वचया यद् यत् स्पृशेत योगी तत्तत् आत्मेति भावयेत्. काय काय करायचं आहे आपले जेवढे सेन्सेस आहेत किंवा जेवढी ज्ञानेंद्रिय आहेत त्यांच्यापासून जे जे ज्ञान आपल्याला मिळतं आहे
त्यामध्ये आत्मभाव सर्वांमध्ये मीच आहे अशी भावना करावी. ज्या ज्या गोष्टी आपण परक्या समजतो त्या सर्वांना मीच आहे अशी भावना करावी. म्हणजे जे आपण डोळ्यांनी बघू ते सगळं, कानाने ऐकू ते सगळं, त्यानंतर नाकाने वास घेऊ ते सगळं, जिभेने ज्याचा स्वाद घेऊ ते सगळं, त्वचेने ज्याचा स्पर्श अनुभवू ते सगळं, या सगळ्यामध्ये आत्मभाव जागृत करावा. म्हणजे नुसतं काय प्रत्याहार म्हणजे विषयांपासून तोडणं असंच नाहीये, तर त्याही पलीकडे जाऊन सर्व इंद्रियांनी जे जे भाव ग्रहण करणार त्यामध्ये आत्मभाव जागृत केला पाहिजे. ओके, आपण आज इथे थांबूया. 8 वाजलेले. हरिओम. सर, एक मिनिट. हा बोला. मी आज जॉईन झालीये पहिल्यांदाच. हा त्याच्यामुळे तुम्ही शिकवलेला कंटेंट मला कळाला, पण ते नेमकं कशातलं आहे हे थोडंसं कन्फ्युज झालं पहिला दिवस असल्यामुळे मे बी. हा हा. योग तत्वोपनिषद चालू आहे आपलं. अच्छा. हा, योग तत्वोपनिषद तुम्ही काढा आणि सुरुवातीपासून एकदा, आज तुम्ही पहिल्यापासून होतात लेक्चरला सुरुवातीपासून. मग त्याचं पुस्तक आहे की आपल्याकडे PDF वगैरे पाठवलेली आहे ग्रुपवर? पीडीएफ आहे ग्रुपवर. मला एकदा परत रिसेंड करता का? कारण मी आज जॉईन झाल्यामुळे माझ्याकडे आधीचं काहीच मटेरियल नाहीये. ओके, स्पीकर मॅडम पाठवतील तुम्हाला, अंजली मॅडम. ओके ओके, आपलं ठीक आहे. नाही सर, आपलं काय ऍडमिनच सेंड करू शकतात. राम सरांना संपर्क करा ना, कारण हा तेव्हा ऍडमिनच टाकू शकतात. हा हो ते आहेच, परंतु तुम्ही पर्सनल नंबर घेऊन पण एकमेकात शेअर करू शकता, असं हा काही नाही. मला मला काय करा, तुम्ही हाय पाठवून द्या. माझं अंजली भोसीकर, अंजली नाव आहे माझं. बरं बरं, ठीक आहे, हाय चालेल. हाय पाठवा, मी थँक्यू. सगळे पाठवतो. ओके. हो हो, ठीक आहे. थँक्यू. नमस्कार सर, हा मी पण ना आजच जॉईन झाली आहे. मला पण हम्म. लागेल सेम. हा बरं, ठीक आहे, मॅडमना तुम्ही करा. तर हाय का. हम्म. ओके, चालेल चालेल चालेल. सर. थँक्यू. हो, आता कोण ऍडमिन आहे? मीच सर होस्ट आहे. असतील. राम. हा नाही, होस्ट. मीच आहे होस्ट. मग ओके आलेत का? हो थँक्यू. दुसरं लेक्चर आहे ना हो की नाही आहे, आहे? ग्रुपवर डाळिंबे काय सरांचं टाकलं? आहे. काही सर टाकलं अजून नाही जॉईन आहे, नाही झाले. डाळिंबे सरांचा क्लास आहे. अच्छा, सर नाही अजून जॉईन हम्म. झालेले वाटत. नाही आले. अच्छा, हम्म. भारती मॅडम आहेत माझ्या ओळखीच्या. भारती मॅडम कडून घेतलं तर चालेल का? कोणाकडे नाही, घ्या, काही हरकत नाही. अच्छा अच्छा, काही हरकत नाही. असेल का त्यांच्याकडे पण? नाही, ग्रुपवरच टाकलेलं आहे सरांनी. तुम्ही ग्रुपला आता जॉईन अच्छा, झालाय. हा हा हा. आधी आताच अच्छा जॉईन टाकलेले आहे झालेत सर. सर आम्ही. हा. हा नाही, राम सरांना जर तुम्ही मेसेज टाकला ना, तर ते म्हणा अजून एकदा रिपीट टाका, सगळ्यांनाच येऊन जाईल. ओके, नाहीतर आणि चालेल मला परत चालेल. टाका, मी पण मला हाय पाठवा, मी पण टाकू शकते, असं काही नाही. हो हो, चालेल चालेल. ठीक आहे, ठीक आहे, आणि चालेल. आधीचे जे लेक्चर आहेत त्यांची सुद्धा युट्यूबवर सर अपलोड करतात, अगोदरची लेक्चर. ब- हो हो, त्यामुळे बोलली तुम्ही होती. बाकी जाऊन ती लेक्चर पण अटेंड करू शकता. त्यामुळे तुमचा चालेल. कंटेंट पण सगळा मिळून जाईल तुम्हाला. तोही काही प्रॉब्लेम नाहीये. हं? चालेल. चालेल. तुम्ही आजच दोघी जणी झाल्यात का जॉईन? हो हो हो, सर. माझं पण फर्स्ट टाइम आहे आणि मी खूप लेट झाली जॉईन. सुजाता मॅडम आय चालेल थिंक चालेल. लवकर झालं तुझी. स्वागत आहे तुमचं. काय काय करता तुम्ही, काय करता वैशाली मॅडम? धन्यवाद सर. नमस्कार, मी वैशाली भंडे. मी योगा टीचर आहे कालेरमध्ये, ठाणे, मुंबई. बर. आणि तुमचं काय शिक्षण, योगातलं काय झालंय शिक्षण? योगातलं माझं अंबिका योगाश्रम मध्ये जो कोर्स आहे ना टीचरचा, तोच केलाय मी. हा, आणि छान छान. पतंजलीचे 3-3 सर्टिफिकेट आहेत माझ्याकडे. बर. हा, चालेल. त्या बेसवर मी इथे ग्रामपंचायतच्या तर्फे शिकवते कालेर गावामध्ये. ओके, तर हा, पुढचा क्लास होणार नाही असा सरांचा मेसेज आलाय आता. ओके. तर आपण काय करू आता, इंट्रोडक्शन घेऊ आणि मग ठीक आहे. बंद करू. सुजाता मॅडम तुम्ही काय करता? सर, माझं MA BEd झालंय, संस्कृत मधूनच झालेलं आहे.
आणि हा आता मला आवड पण होती ह्याच्यामध्ये, तर इच्छा होती की योगशास्त्र, आहारशास्त्राचा वगैरे थोडासा अभ्यास करावा म्हणून. त्याच्यासाठी मी आज हा जॉईन हा. झाले. मला कळलंच ऍक्च्युअल उशिरा की ऑनलाईनची पण आहे आपल्याकडे करतायत म्हणून. ओके ओके. अ, आणि तुम्ही म्हणजे बाय प्रोफेशन काय करता मग? मी टीचर आहे सर, अच्छा ओके. इंग्लिश स्कूल आणि 8वी ते 10वी साठी. वा वा, छान छान. हं. तर रेग्युलर क्लासला उपस्थित राहा, म्हणजे मग तुम्हाला आनंद येईल आणि सगळं समजेल हो पण. सर. तेच आज तुम्ही चालेल. शिकवलेलं सगळं कळलं, पण समोर म्हणजे पीडीएफ किंवा टेक्स्ट हम्म. काहीच नव्हतं ना, त्याच्यामुळे थोडंसं कन्फ्युज झालं ते. म्हणून मी हा. विचारलं की नेमकं कशातलं काय चालू आहे ते. ओके ओके. आता तुम्हाला पण हे टाकतील तुम्ही त्या. पीडीएफचं मग तुम्ही प्रिंट काढून घेतलात का? तुम्ही नाही, प्रिंट मी ते काढून पीडीएफ घ्या वरूनच तुमच्या हातात करते, पण मी ठेवण्यासाठी. लिहून घेते ना, थोडासा अभ्यास होऊन जातो, थोडस हो हो. हाताखालून गेलं की बरं असतं ना. हा, म्हणून मी करते. पुन्हा वाचायलाही सोपं जातं. पीडीएफ पण चांगले आहेत अगदी, अप टू द मार्क आहेत ते तसे. चांगले. मला हाय ठीक पाठवा, आहे. आणि मी तुम्ही पाठवते पुस्तकं पण तोपर्यंत बाहेरून ते. घेऊ शकता, असं काय नाही. तुम्हाला जर मिळत असतील तर ठीक आहे. पुस्तकं पण विकत घेऊ शकता. सिलेबस पण पाठवा मॅडम त्यांना. हो हो, पाठवते सर. चालेल. चालेल. आपलं तसं एक हे चालेल. झालंय, अमृतोपनिषद झालंय, आता हे योगोपनिषद चालू आहे. हा हा. ठीक आहे सर. हम्म. हा ओके, हा. बंद करू मी. हरिओम. हा हा चालेल सर, हो चालेल. धन्यवाद सर, हरिओम. धन्यवाद. थँक्यू.